आज माझ्या दिवसाची सुरुवात मस्त अशी निवांत झाली. सकाळी मुलांच्या शाळेची घाई गडबड नाही, कामांची धावपळ नाही, काही नाही, काही नाही. खाली येऊन बसले आणि या टुणूक-टुणूक उड्या मारणाऱ्या खारुताईला बघून वाटलं, आपल्यालाही असं स्वच्छंदी जगता आलं असतं तर किती बरं झालं असतं. बरं, अशी दुःखी आत्मा मी फक्त एकटीच नाही, तर माझी मैत्रीणही होती. सकाळी-सकाळी इतक्या गप्पा-टप्पा करून झाल्या आमच्या, की काय सांगू. त्यानंतर बाय-बाय केलं, घरी आले. घरातली पटपट कामं आटोपली आणि तेवढ्यात पप्पाचा कॉल आला. मी खाली येतोय, पटकन खाली ये. हातातली सर्व कामं सोडून धावत पळत मी खाली आले, तर पप्पांचा काही पत्ता नव्हता. 5-10 मिनिटांनंतर पप्पा आले आणि पप्पा हा वाळवणीचा खाऊ माझ्यासाठी घेऊन आले होते. आता पप्पांच्या चेहऱ्यावर हा तुम्हाला इतका सर्व जो आनंद दिसतोय ना, हा माझ्यामुळे नाही बरं. इथे स्वतःच्या नातीचं कौतुक सांगणं चाललंय. आणि खरंच बघा, मुद्दलापेक्षा व्यास किती प्रिय असतं ते. आज लग्नाच्या 14 वर्षानंतरही पप्पांना असं पाठमोरं पाहताना तितकंच दुःख होतं, जितकं पहिल्या 2-3 महिन्यात होत होतं. पण त्या दुःखावर या वाळवणाने फुंकर घातली, कारण आईने आज म्हणजे माझ्या सर्वात जास्त फेवरेट असलेल्या चिकाच्या भरपूर तीळ घालून केलेल्या कुरड्या पाठवल्या होत्या आणि सोबत भरपूर शेवड्या पाठवल्या होत्या. आता ही वाळवण स्टीलच्या डब्यात जरी पाठवत असली तरी ते डबे मला माझ्याकडे ठेवून घ्यायची परमिशन नसते बरं का. त्यासाठी इथे मग डब्यांची शोधाशोध केली, यातलं त्यात कसं तरी ॲडजस्ट केलं आणि तिचा डब्बा तिला रिकामा करून दिला. पण घरात बघा असं वादळ चाललंय ना, सुट्ट्या लागल्या तेव्हापासून, म्हणून लगेच क्लिक झालं. पप्पांना कॉल केला, म्हटलं जाता जाता या दोन्ही वादळांना घेऊन जा. आता काही दिवस मला निवांत मिळतील म्हणून. हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तर ठीक आहे, पण पप्पांच्या चेहऱ्यावर या वादळांना घेऊन जातानाचा तो आनंद आणि समाधान नेक्स्ट लेवलचं होतं. पण हा काही दिवसासाठीच असणार आहे, मला माहीत आहे, कारण तेही लवकरच त्यांना कंटाळून जातील. बरं चला, कामं तर भरपूर होती, तरी स्वतःसाठी वेळ काढला, पूजाला अपॉइंट केलं, मस्त असं फेशियल केलं आणि तेही 5 वर्षानंतर. त्यामुळे इतकं छान फील होत होतं. खरं तर खूप झोप येत होती, पण हा सर्व पसाराही डोळ्यासमोर होता. सो तो पटपट आवरला. त्यानंतर जगातला म्हणजे 7 करोडचा प्रश्न म्हणजे उद्या लग्नाला जायचं आहे, साडी कोणती नेसू, त्यासाठीचं सिलेक्शन चाललंय माझं. चला आता, बाय.